कट प्रॅक्टिस नावाचा एक अतिशय भयानक विलक्षण असा प्रकार पूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे। आपण ब्लड चेक करायला गेलो, जो डॉक्टर लिहून देतो त्या डॉक्टरला 25% पासून 40% पर्यंत कमिशन त्या डॉक्टरला दिलं जातं परस्पर त्या लॅब कडून। म्हणजे एखादा रुग्ण जर लाख रुपये भरत असेल तर खरं त्या लाख रुपयामधले 40,000 रुपये जो डॉक्टर सुचवतो, प्रिस्क्रिप्शन देतो त्या डॉक्टरला ते कट प्रॅक्टिसच्या नावाखाली दिले जातात। चेकनी पैसे देतात हे लॅबवाले, हे हॉस्पिटलवाले चेकनी पैसे देतात त्या डॉक्टरला। कधीपर्यंत चालणार आहे? अध्यक्ष महोदय, की महाराष्ट्रामध्ये मेडिकल क्षेत्रात रुग्णांची मोफत ऑपरेशन करून देण्याचे काम माझ्या मतदारसंघात मी गेली 15 वर्ष करतो आहे। आणि या 15 वर्षातला अनुभव असा आहे की कट प्रॅक्टिस नावाचा एक अतिशय भयानक विलक्षण असा प्रकार पूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे। आपण ब्लड चेक करायला गेलो, जो डॉक्टर लिहून देतो त्या डॉक्टरला 25% पासून 40% पर्यंत कमिशन त्या डॉक्टरला दिलं जातं परस्पर त्या लॅब कडून। म्हणजे एखादा रुग्ण एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट जरी झाला तरी तिथे 25% पासून 40% पर्यंतची कट प्रॅक्टिस आहे। म्हणजे एखादा रुग्ण जर लाख रुपये भरत असेल तर खरं त्या लाख रुपयामधले 40,000 रुपये जो डॉक्टर सुचवतो, प्रिस्क्रिप्शन देतो त्या डॉक्टरला ते कट प्रॅक्टिसच्या नावाखाली दिले जातात। अध्यक्ष महोदय, झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरिबांना कसं परवडणार आहे? आणि मी पूर्ण माहिती घेतली, चेकनी पैसे देतात हे लॅबवाले, हे हॉस्पिटलवाले चेकनी पैसे देतात त्या डॉक्टरला। कधीपर्यंत चालणार आहे? हे नवीन सरकार अतिशय सकारात्मक सरकार आहे। माननीय मुख्यमंत्री अतिशय चांगले धोरणात्मक निर्णय घेणारे माननीय मुख्यमंत्री आहेत। पूर्ण महाराष्ट्राला परिचय आहे। माझी सरकारला विनंती आहे की मुंबई महाराष्ट्रातली ही कट प्रॅक्टिस लॅब मधली असेल, हॉस्पिटल मधली असेल, ही 100% बंद झालीच पाहिजे। त्याच्यासाठी काही कायदा करावा लागत असेल, कायदा करण्याची आवश्यकता असेल, जरूर कायदा करावा। पण या कट प्रॅक्टिसच्या नावाखाली रुग्णांना लुटलं जातंय, या बाबतीत मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो आणि शासनानं कठोर कायदा करावा अशी विनंती करतो।